अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, आता दिवाळीचे दिवस चालू झालेले आहेत ना, आणि या दिवाळीच्या सणांमध्ये आपण असा चमत्कारिक गोष्ट पाहणार आहोत ना। हा योग आलेला आहे, म्हणजे 84 वर्षानंतर दिवाळीत हा उल्लेखनीय योगायोग घडत आहे। आणि या 5 राशी सांगणार आहेत ना, या 5 राशींवर महालक्ष्मीची कृपा लाभणार आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा हा महायोग येतो ना, आणि त्यावेळेस जर या 5 राशीवाल्यांनी जर व्रतवैकल्य केले, जर काही उपाययोजना केल्या, तर 100% त्यांचा प्रभावी चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडत असतो। म्हणजे हा राजयोग सुरू होईल। आणि आज आपण या 84 वर्षापासून वाट पाहत असलेल्या त्या उल्लेखनीय आणि दिव्य क्षणाबद्दल बोलणार आहोत। म्हणजे ही दिवाळी आहे ना, केवळ एक सण नाही, तर एक स्वर्गीय चमत्कार घडणार आहे। म्हणजे शास्त्रामध्ये असं काही गोष्टी वर्णन केलेल्या आहेत। बघा, काही गोष्टी आपण वास्तुशास्त्रामध्ये पाहतो, काही ज्योतिषी आपल्याला सांगतात, पण हा 84 वर्षानंतरचा दिवाळीतील हा योग आहे ना, हा उल्लेखनीय योग निर्माण होईल। म्हणजे ज्याचा परिणाम या 5 राशींवर जाणवणार आहे। या 5 राशींसाठी हे भाग्याचे दरवाजे आहेत ना, ते उघडणार आहेत। शिवाय या दिवाळीमध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद या 5 राशींवर विशेषतः असेल। म्हणून या निरूपणामध्ये आहे ना, आपण या 5 राशी कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीनं त्या 5 राशींनी कार्य करायला लागेल ते आज आपण पाहणार आहोत। म्हणजे या ज्योतिषशास्त्रामध्ये जेव्हा एक दुर्मिळ योग तयार होतो ना, तेव्हा त्याला राजयोग असं म्हणतात। याचा अर्थ काय होतो बरं? भाग्य, संपत्ती, समृद्धी आणि जीवनात अद्भुत बदल होणार आहे। परंतु लक्ष्मी नारायण हे नाव आहे ना, ते एकत्र केल्यास ते केवळ सांसारिक राहत नाही, तर आध्यात्मिक समृद्धीचं एक प्रतीकच आहे ना। म्हणूनच सनातन धर्मामध्ये दिवाळीला विशेष महत्त्व आहे। म्हणून या कार्तिक अमावस्येला हा साजरा केला जाणारा हा जो सर्वात मोठा सण आहे ना, हा सण देवी लक्ष्मी, कुबेर आणि भगवान श्री गणेश आहे ना, यांना समर्पित आहे। म्हणूनच ज्योतिषांच्या मते या 84 वर्षानंतर दिवाळीला एक दुर्मिळ योगायोग घडत आहे। हा योगायोग बघा 1941 सालासारखाच आहे। या योगामध्ये देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं तुमच्या जीवनामध्ये दुप्पट लाभ मिळणार आहे। दिवाळी पूर्ण अमावस्येला साजरी केली जाते। म्हणजे 21 ऑक्टोबरची संध्याकाळ ती कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा म्हणजे या तिथीची सुरुवात आहे ना। म्हणून 20 ऑक्टोबर रोजी ही दिवाळी साजरी करणं योग्य ठरेल। जर आपण 1941च्या कॅलेंडरवर जर नजर टाकली ना, तर वैदिक गणनेनुसार दिवाळी 20 ऑक्टोबर सोमवार रोजी साजरी केली जात होती। त्या दिवशी अमावस्येची ती रात्र आहे ना, 8:50 पर्यंत संयोग झाला। आणि पूजेची वेळ रात्री 8:14 ते रात्री 8:50 पर्यंत होता। म्हणजे 1941 मध्ये हा शिववास योग आहे ना, त्या दिवशी जुळला। म्हणजे त्याचप्रमाणे 2025 मध्ये हा शिववास योग आहे, तो त्याच दिवशी जुळालेला आहे। म्हणजे 1941 मध्ये ती मैत्र नक्षत्र देखील त्याच दिवशी जुळले होते। आणि एकूणच ही दिवाळी 84 वर्षानंतर एकाच दिवशी म्हणजे नक्षत्र आणि योग साजरी केली जाईल। म्हणून दिवाळीला या 84 वर्षानंतर येणारा हा दुर्मिळ क्षण आहे। म्हणजे हा संयोग आहे ना, या 5 राशींना लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद मिळणार आहे। म्हणून
कुबेर महाराज ज्या राशींसाठी या संपत्तीचे कोश उघडणार आहेत त्या राशींबद्दल आता आपण जाणून घेऊया. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही गोष्टी घडत असतात ना त्या गोष्टी निरंतर आपल्या आयुष्यामध्ये अक्षय सुख निर्माण करतात. आणि आता हे दिवाळीचे दिवस चालू झालेले आहेत. लक्ष्मीचं वास्तव्य पूर्ण घरादारामध्ये आहे. आणि जर हे आपण काही हे उपाय केले, या राशी सांगणार आहेत ना, या राशींनी काही जर हे उपाय केले ना तर तुमच्या जीवनामध्ये अक्षय सुख मिळणार आहे. म्हणून या वृषभ राशीच्या लोकांना सांगणं आहे की 84 वर्षानंतर तुम्हाला या दिवाळीमध्ये लक्ष्मी नारायणाचे अद्भुत आशीर्वाद मिळणार आहेत. बघा, वृषभ राशीवाल्यांनी लक्षात ठेवा, हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या भाग्याचं पुनर्जागरण आहे. जेव्हा दिवाळीसारखा शुभ सणावर हा शिवसास योग आहे ना, हा नक्षत्र आणि कार्तिक अमावस्येचा संगम होतो, तेव्हा वृषभ राशीच्या लोकांवर धन सौभाग्य आणि समृद्धीचा वर्षाव होतो. बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा की लक्ष्मी आहे ना ती कर्माने चांगल्याच माणसाकडे जाते का बरं? अजिबात नाही. या संसारामध्ये तुम्ही अशी अनेक लोक पाहिली असतील की त्यांचे विचार चांगले नाहीत, खूप गर्विष्ठ आहेत, कोणत्याही सद्गुणामध्ये ते मोडत नाहीत, अवगुणाने भरलेले आहेत, तरीसुद्धा गडगंज श्रीमंत आहेत. म्हणजे याचा अर्थ होतो काय बरं? हा पैसा आहे ना तो पैसा कर्माने चांगल्याच माणसाकडे जातो असा नाही, तर तो वाईट माणसाकडे सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे हा जेव्हा सत्यनारायण आणि लक्ष्मी जेव्हा सोबत असते ना तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्रदान होतं. जर तुम्ही या राशीचे असाल, जर तुमच्या जीवनामध्ये भक्तीसुद्धा घडत असेल आणि जर तुमच्या जीवनामध्ये ऑलरेडी नारायण आहेच, पण जेव्हा लक्ष्मी नारायणासोबत येते ना तेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप समृद्धी येणार आहे आणि ती समृद्धी निरंतर टिकणारी आहे. म्हणून ही वृषभ रास आहे ना, या राशीच्या लोकांनी गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही केलेले कष्टाचे, तुम्ही ज्या ठिकाणी परिस्थितीतून गेला आहात त्याचे फळ तुम्हाला या दिवाळीमध्ये मिळणार आहे. असं वाटेल की जणू देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या दारामध्ये दिवा लावत आहे आणि तुम्हाला आशीर्वाद देत आहे. ही दिवाळी आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्थिरता आणेल, नवीन संधी घेऊन येत आहे. ज्यांना बऱ्याच काळापासून आर्थिक संकट आहेत, आर्थिक अडचणी आहेत, कर्जाने बुडालेले आहात, रखडलेल्या पैशांबद्दल काळजी वाटत आहे, त्यांच्यासाठी हा काळ आहे ना ती आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. म्हणून 20 ऑक्टोबरच्या रात्री दिवे लावले ना की तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि देवी देवगुरु यांच्या युतीमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सौभाग्याचे दरवाजे उघडणार आहेत. जर तुम्ही नोकरी करत असाल तर अचानक पदोन्नती किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये असलेल्यांसाठी तुमचे नवीन क्लायंट, नवीन सौदे किंवा जुने कर्ज फेडणं यासारख्या परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये उद्भवतील. घरामध्ये स्थित असलेला हा नफा आहे ना, शुक्र तुमची आर्थिक स्थिती मजबूत करणार आहे आणि गुंतवणुकीतून नफा वाढवेल. या दिवाळीच्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा कराल ना तेव्हा तुमच्या जपमाळेतील प्रत्येक मंत्र फळ देता असल्याचं दिसून येईल. आता जर तुम्ही दत्तगुरू माऊलींची पूजा अर्चना करत असाल, नामस्मरण करत असाल तरी सुद्धा तो लक्ष्मी मातेपर्यंत पोचणार आहे. जर ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्तगुरूच आहेत ना, जर दत्तगुरूंची आपण उपासना करत असाल तर ही उपासना एवढी श्रेष्ठ ठरणार आहे ना, फक्त तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. एवढं जर कार्य करून तुम्ही उपासना जर केली ना, बघा याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी हे कंटाळलेले वृषभ राशीचे लोक आहेत ना ते आनंदी आता असणार आहेत. त्यांच्यासाठी ही दिवाळी आहे ती आंतरिक शांती प्रदान करेल, आत्मविश्वास देणार आहे. ही अशी वेळ आहे ना जेव्हा तुमच्या प्रत्येक कष्टाचं सोनं होईल,
म्हणजे 84 नंतर घडणारा हा योग आहे ना, हा लक्ष्मी नारायण राजयोग आहे. हा दिव्य योगायोग तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन सुरुवातीचं प्रतीक बनणार आहे. ज्यांचं लग्न ठरत नव्हतं किंवा नातेसंबंध जोडण्यात अडथळे येत होते, त्यांच्यासाठी ही दिवाळी शुभ संकेत घेऊन येत आहे. यावेळी तुमच्या राशीवर गुरुची दृष्टी आणि शुक्राच्या आशीर्वादामुळं विवाह, प्रेम आणि नातेसंबंधामध्ये गोडवा येणार आहे. एकंदरीत ही दिवाळी तुमच्यासाठी आहे ना, एक वळण देणारी ठरेल. करिअर, पैसा, कुटुंब या तिन्ही क्षेत्रामध्ये शुभतेचा प्रकाश निर्माण करणारी आहे. म्हणून वर्षानुवर्ष रखडलेली कामं या 21 ऑक्टोंबरपर्यंत गती घेऊ शकतात. आता दुसरी रास पाहूया. दुसरी रास आहे ती तुळ राशी. या तुळ राशीच्या लोकांनी ही दिवाळी केवळ प्रकाशाचा उत्सव नाही, तर जीवनातील एक नवीन अध्याय आहे. 84 वर्षानंतर निर्माण झालेला हा दुर्मिळ योग आहे ना, हा लक्ष्मी नारायण योग आहे. तुळ राशीच्या लोकांसाठी नशीब आणि आदर दोन्ही आशीर्वाद घेऊन आलेला आहे. म्हणून हे तुळ राशीच्या लोकांनो, तुम्हाला पूर्वी अनेकदा असं वाटलं असेल की तुम्ही कठोर परिश्रम केले पण अपेक्षेपेक्षा कमी फळ मिळालं. परंतु आता काळ बदलत आहे. या दिवाळीत तुमच्या राशीवर शुक्र आणि गुरुचा एक विशेष दृष्टियोग तयार होणार आहे. हा तोच योग आहे जो जीवनामध्ये धन, कीर्ती, वैभव, कौटुंबिक आनंद प्रदान हे सर्व काही करत असतो. आणि दिवाळीच्या शुभ सणामध्ये देवी लक्ष्मी आहे ना, या तुळ राशीच्या लोकांच्या घरामध्ये वास करणार आहे. यावेळी तुमच्या जीवनातील रखडलेल्या कामांना गती मिळेल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी ही दिवाळी नवीन सौदे निर्माण करणार आहे, नवीन ग्राहक जोडणार आहे, जुने कर्ज परतफेड करण्याची शक्यता येईल. नोकरी करणाऱ्यांना उच्च पद मिळण्याची किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही दिवाळी तुळ राशीच्या लोकांमध्ये या नातेसंबंधांमध्ये प्रेम निर्माण करणारी आहे. प्रेम जीवनामध्ये नवीन ऊर्जा भरेल. गैरसमज किंवा नातेसंबंधामध्ये जरा अंतर अनुभवणाऱ्यांना आता संवाद मिळणार आहे. समजूतदारपणाचा पूळ सापडणार आहे. म्हणजे गुरु आणि शुक्राचं हे दुर्मिळ मिलन आहे ना, तुमचं हृदय शांती निर्माण करणारं आहे. प्रेम आणि आत्मविश्वासानं भरून जाणार आहे. म्हणून 20 ऑक्टोंबरच्या रात्री जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावताना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. तो फक्त एक दिवा नाही, तर तुमच्या नशिबाची ज्योत आहे. या व्यतिरिक्त तुमच्या राशीच्या 12व्या घरामध्ये स्थित असलेला हा गुरु आहे ना, तुमच्या जीवनातील अंधार दूर करेल किंवा नवीन शक्यतांचा प्रकाश पसरवेल. नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा जीवनाशी संबंधित काही जीवनसाथी निवडणं यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल आहे ना, अनिश्चित असलेल्या तुळ राशीच्या लोकांना आता स्पष्टता मिळणार आहे. म्हणून 21 ऑक्टोंबरपासून पुढील 90 दिवसापर्यंत तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे सकारात्मक परिणामसुद्धा मिळणार आहेत. ही दिवाळी आध्यात्मिक प्रगतीची संधी देखील देईल. या तुळ राशींच्या लोकांसाठी आहे ना, हा केवळ भौतिक सुखाचा काळ नाही, तर मानसिक संतुलनाचा देखील काळ राहणार आहे. ही लक्ष्मी नारायणाची युती आहे ना, ती तुम्हाला आठवण करून देते की खरी संपत्ती आंतरिक शांतीत आहे. आणि यावेळी तुम्हाला ही शांती नक्कीच मिळणार आहे. आता पुढची रास पाहूया. ती पुढची रास आहे ती कन्या रास. ही दिवाळी तुमच्या आयुष्यातील सर्वात शुभ रास, शुभ दिवाळींपैकी एक असणार आहे. कारण या 84 वर्षानंतर येणारी ही लक्ष्मी नारायण युती तुमच्या राशींसाठी सिद्धी आणि समृद्धीचा काळ घेऊन येणार आहे. म्हणून कन्या राशीवाल्यांनी त्या कन्या राशीच्या अधिपती ग्रह बुध आणि शुक्र आहेत ना, हे दोघेही या वेळेमध्ये विशेषतः सहाय्यक आहेत.
हे उल्लेखनीय संयोजन तुमच्या आयुष्यामध्ये स्थिरता, यश आणि आर्थिक विस्तार आणेल याची खात्रीच आहे. म्हणून कन्या राशीवाल्यांनो, तुम्ही नेहमीच मेहनती आणि व्यावहारिक आहात. तथापि कधी कधी तुमचे कठोर परिश्रम उशिरा होतात. आता तो विलंब संपणार आहे. या दिवाळीमध्ये तुमच्या प्रत्येक प्रयत्नांचे दुप्पट फळ मिळणार आहे. म्हणून 20 ऑक्टोबरच्या रात्री तुम्ही दिवे लावाल ना, तेव्हा शुभ ग्रहांचा प्रभाव तुमच्या 10व्या घरामध्ये असेल. याचा अर्थ असा की तुमचे कर्म तेजस्वी असेल आणि तुमचे नशीब सक्रिय असेल. तुम्ही जे काही कराल ना ते लवकर यश देईल. कन्या राशीच्या अंतर्गत नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा मान्यता मिळेल. व्यावसायिकांसाठी ही दिवाळी नवे सौदे, परदेशी संपर्क आणि ग्राहकांमध्ये वाढ घेऊन येईल. जे लोक बऱ्याच काळापासून एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करत आहेत, त्यांना आता त्यांचे यश दिसेल. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये हा काळ खूप सौम्य आहे. घरात जुने तणाव असतील किंवा वाद मिटतील. पालक आणि जोडीदारांकडून पाठिंबा वाढेल. ही दिवाळी कुटुंबामध्ये आनंद पुनर्मिलन घेऊन येणार आहे. म्हणून धन आणि मालमत्तेच्या दृष्टिकोनातून आहे ना, ही दिवाळी कन्या राशींसाठी खास आहे. 84 वर्षानंतर घडणाऱ्या या दुर्मिळ योगामध्ये तुमचं दुसरं घर अधिक मजबूत होत आहे. याचा अर्थ बँक बॅलन्स, गुंतवणूक, संचित भांडवलात वाढ होण्याची शक्यता आहे. सोने, वाहन किंवा नवीन घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ शुभ राहणार आहे. म्हणून आध्यात्मिक दृष्ट्या आहे ना, ही दिवाळी कन्या राशींच्या लोकांसाठी मन शांती आणि आत्मविश्वासाची देणगी आहे. म्हणून तुमचा कळ पूजा, ध्यान किंवा काही आध्यात्मिक साधनाकडे वाढेल आणि हीच तुमची खरी ताकद बनेल. आता चौथी रास पाहूया, मिथुन राशी. या मिथुन राशीच्या लोकांना सांगणं आहे की ही दिवाळी आहे ना, तुमच्यासाठी एक नवीन पहाटेपेक्षा कमी नसेल. म्हणजे 84 वर्षानंतर जेव्हा हा लक्ष्मी नारायणाचा दिव्य योग तयार होत आहे ना, तेव्हा तुमच्या राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडत आहेत. ही दिवाळी या मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक नवीन दिशा निर्माण करेल, नवीन श्रद्धा निर्माण करेल, एक नवीन ओळख घेऊन येणार आहे. काही काळापासून तुम्हाला मानसिक अस्थिरता असेल, निर्णयांमध्ये गोंधळ असेल, आर्थिक दबाव जाणवत असेल, पण आता ही दिवाळी तुम्हाला त्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी आणि प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी आलेली आहे. म्हणून मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह या दिवाळीच्या वेळी लक्ष्मी योगामध्ये सक्रिय होत आहे. जेव्हा बुध ग्रहाची शुभ दृष्टी आहे ना, ती धनस्थानावर येते, तेव्हा व्यक्तीची वाणी, बुद्धी आणि व्यवसायातील निर्णय आहेत ना, ते सोन्यासारखे चमकू लागतात. म्हणून ही दिवाळी आहे ते मिथुन राशीच्या लोकांसाठी संपत्तीत वाढ, यशाच्या संधी घेऊन येणार. म्हणून नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आदर आणि कौतुक मिळणार आहे. पदोन्नतीच्या संधी मिळणार आहेत. व्यावसायिकांसाठी ही दिवाळी आहे ना, जुने क्लायंट, नवीन गुंतवणूकदार आणि अनपेक्षितपणे नफा परत आणते. अडकलेले पैसे तुमचे मिळणारे आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही नवीन योजना आहेत ना, त्यासुद्धा सफळ होणार आहेत. म्हणून दिवाळीच्या रात्री जेव्हा तुम्ही दिवे लावाल, तेव्हा तुमच्या 5व्या घरामध्ये हा गुरुग्रहाचा प्रभाव असणार आहे. याचा अर्थ तुमचे कठोर परिश्रम भाग्यात रूपांतरित होणार आहेत. तुम्ही बोलता त्या प्रत्येक शब्दाचं आकर्षण, प्रभाव वाढू लागेल आणि लोक तुमच्या शब्दांनी प्रभावित होणार आहेत. म्हणून हा काळ आहे ना, मिथुन राशीच्या लोकांसाठी आज सार्वजनिक प्रतिमा मानली जाणार आहे. माध्यमे, लेखन, संवादाशी संबंधित या कामांमध्ये प्रगतीचा काळ आहे. म्हणून कौटुंबिक दृष्टिकोनातून ही दिवाळी तुमच्या घरामध्ये शांती निर्माण करेल, आनंद घेऊन येणारी आहे. म्हणून नातेसंबंधामधील कोणतेही गैरसमज दूर होतील
आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये नवीन समज निर्माण होतील. ज्यांची लग्न करण्यासाठी इच्छा असेल ना, म्हणजे लग्न तुमची लवकर जमणार आहे. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादानं आर्थिक लाभासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. आता 5वी रास पाहूया, ती म्हणजे कुंभ. या कुंभ राशीच्या लोकांनी आहे ना, तुम्हाला आता सांगणार आहे की दिवाळीच्या तुमच्या पूर्ण स्वप्न करणारी ठरणार आहे. आपण 84 वर्षानंतर निर्माण होणारा हा दिव्य योग, हा लक्ष्मी नारायण योग तुमच्या राशीला थेट प्रकाशित करणार आहे. हा एक दुर्मिळ काळ आहे जेव्हा खगोलीय ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे. म्हणजे कुंभ राशी, गेल्या काही वर्षापासून तुम्ही संघर्ष केलेला आहे, अस्थिरता आणि मानसिक दबाव अनुभवलेला आहे. कधी कधी प्रगतीच्या मध्यभागी गोष्टी थांबतात आणि कधी कधी तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांनी तुम्हाला सोडून दिलेला आहे. पण तो काळ आता संपणार आहे. म्हणून 20 ऑक्टोबरच्या रात्री जेव्हा कार्तिक अमावस्येचे दिवे पेटतील ना, तेव्हा तुमच्या राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडतील. म्हणून कुंभ राशीचा स्वामी शनी सध्या तुमच्या कर्मभावामध्ये शुभ स्थानावर आहे आणि गुरु त्यावर नजर ठेवून आहे. हा योगायोग असामान्य नाही, तर हा तो दिव्य क्षण आहे ना, जेव्हा कर्म आणि भाग्य दोन्ही एकाच वेळी सक्रिय होतात. जेव्हा हे घडतं तेव्हा आयुष्यामध्ये प्रगती आणि संपत्ती आहे. आदर अचानक वाहू लागतो. दरम्यान 84 वर्षानंतर दिवाळीला निर्माण होणारा हा शिववास योग आहे ना, आणि चित्र नक्षत्र या कामाच्या ठिकाणी कुंभ राशीला ओळख देणार आहे. म्हणून नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत, बढती प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. शिवाय व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही दिवाळी नवीन संधी आणि अनपेक्षित नफा येण्याची शक्यता आहे. कुंभ राशीचे लोक आहेत ना, त्यांच्या दूरदृष्टी आणि सर्जनशील विचारसरणीसाठी ओळखले जातात. ही दिवाळी तुमच्या यशाची पायरी असेल. तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही नवीन प्रयत्नामध्ये तुम्हाला विश्वासा पाठिंबा मिळणार आहे. म्हणून विशेषतः तंत्रज्ञान, मीडिया, सोशल मीडिया किंवा शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी आहे ना, हा काळ ऐतिहासिक असू शकतो. म्हणून 20 ऑक्टोबरच्या रात्री जेव्हा तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करता, तेव्हा तुमच्या राशीच्या धनस्थानामध्ये सुदर्शन योग तयार होईल. याचा थेट अर्थ अचानक आर्थिक लाभ, प्रलंबित निधीची प्राप्ती आणि नवीन मालमत्तेचं अधिग्रहण असा होतो. म्हणून घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही दिवाळी आहे ना, शुभ क्षण घेऊन येत आहे. बघा, आता आपण या पूर्ण 5 राशी पाहिल्या. या पूर्ण शास्त्रानुसार, या पूर्ण दुर्मिळ योगानुसार पाहिलेल्या आहेत. पण ज्या राहिलेल्या राशी आहेत ना, त्यांचं काय? ज्या राहिलेल्या राशी आहेत ना, त्यांनी सुद्धा घाबरून जायचं नाही. पण या 5 राशी ज्या सांगितलेल्या आहेत त्यांच्यावर भरपूर योग निर्माण झालेला आहे. पण ज्या उरलेल्या राशी आहेत त्या माणसांनी करायचं काय? बघा, लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे आपण दिवाळीला हे दिवे लावतो ना, 20 तारखेला म्हणजे 20 ऑक्टोबरला आपण आहे ना, 7च्या अगोदर आपण उपासनेला बसायचं आहे. ते उपासनेला बसण्याचं कारण म्हणजे असं की बघा, 7 वाजता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते ना. जेव्हा लक्ष्मी येण्याची जी पावले असतात ना, तेव्हा आपण उपासनेला बसलेले हवे असाल. आपल्या जीवनामध्ये एक दुर्मिळ योग आपोआप तयार होणार आहे. पण जर आपण उपासनेला असाल ना, तर त्याचा फायदा होणार आहे. ह्या 4-5 दिवस आहेत ना, हे 4-5 दिवस अजिबात मांसाहारी करू नका. बघा, या 5 राशींच्या व्यतिरिक्त राशीवाल्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या, हे 4 दिवस तुमच्या शरीरामध्ये लसूण आणि कांदा अजिबात जाऊ देऊ नका. हे काही नियम आहेत ना, हे नियम तुम्ही आपल्या जीवनामध्ये पाळा. हे फक्त दिवाळीपर्यंत पाळायचे आहेत. म्हणजे हे लक्ष्मीचं वास्तव्य आहे ना, पूर्ण सर्व ठिकाणी पसरलेलं आहे.
म्हणून लक्ष्मीला खुश करण्यासाठी या गोष्टी आपण करायच्या आहेत. बघा, तुमच्या जीवनामध्ये जरी 7.5 जरी असेल ना, ती सुद्धा निघून जाईल. पैशासंबंधीचे भरपूर व्यवहार असतील, ते सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सक्सेस व्हाल. आता तुम्ही विचार करत असाल की जो वाईट कर्म करतो त्याला सुद्धा याचा फायदा होईल का? बघा, ही लक्ष्मी असते ना, ही लक्ष्मी चांगल्याचकडे जाते असं नाही. आपण किती जरी आपण गुंड प्रवृत्तीचे लोक पाहिलेले आहेत की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, पण नुसतं लक्ष्मी येऊन फायदा आहे का? आम्हाला लक्ष्मीसोबत नारायणसुद्धा हवा आहे ना. आमच्याकडे नारायण ऑलरेडीच आहे. फक्त भगवंताला एवढीच कृपा आहे की आमच्याकडे भगवंत तुझ्याशिवाय लक्ष्मी येणं आहे ना, ते आम्हाला अजिबात आवडणार नाही. तुम्ही जेव्हा याल ना, तेव्हा दोघंही आमच्या घरामध्ये या, तेव्हा आमचा संसार सुखाचा होईल ना. आजपर्यंत सुखाचा झालेलं सुद्धा आहे, काही त्यांच्या प्रतीक्षेमध्ये सुद्धा आहे. म्हणून घाबरून जाऊ नका, चिंता करू नका. कर्जात जरी बुडालेले असाल ना, दत्त गुरु माऊली तुमचं सर्व ठीक करतील. विश्वास ठेवा, चमत्कार घडणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.